नमस्कार मंडळी, मधुरा गोडबोले यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण सेमी इंग्लिशचा ब्रिज कोर्स पाहणार आहोत. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स, डे 35-36. आजचं आपलं युनिट आहे सरफेस एरिया. सब युनिट आहे सरफेस एरिया ऑफ क्यूबाइड अँड अ क्यूब. या ठिकाणी आपल्याला हा क्यूब दिलेला आहे. या क्यूबला आपल्याला माहिती आहे की 6 फेसेस आहेत, 6 पृष्ठभाग असणार आहेत, बाजू असणार आहेत. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो 6 फेसेस. तर प्रत्येक जी बाजू आहे, जे फेसेस आहेत, त्याच्यावर आपल्याला क्राफ्ट पेपर तेवढ्याच मापाचा बरोबर चिकटवायचा आहे. तर हा क्राफ्ट पेपर जो आपल्याला लागेल याच्यावरून चिकटवण्यासाठी, तर त्याचा एरिया किती पाहिजे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. इथे काय दिलंय बघा. ऑब्झर्व द क्यूबिक बॉक्स इन द ॲडजस्टंट फिगर. म्हणजे हा पहा, इट हॅज टोटल 6 सर्फेसेस. 6 सरफेस असणार आहेत. द आउटर फेस ऑफ दिस क्यूबिक बॉक्स आर टू बी कव्हर्ड एक्झॅक्टली विथ क्राफ्ट पेपर. याच्यावरून आपल्याला कागद चिकटवायचा आहे. हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू सो. त्याच्यासाठी आपल्याला किती कागद लागेल. Answer to this question is to adding the area of each side of this cubic box, and the final answer will be the area of craft paper. आता या प्रत्येक जी साइड आहे त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. असे 6 असणार आहेत. तर ते ॲड केल्यानंतर आपल्याला मिळेल क्राफ्ट पेपर किती लागेल ते, त्याचा आन्सर आपल्याला मिळेल. द टोटल एरिया ऑफ ऑल 6 फेसेस. हे प्रत्येक फेस स्क्वेअर असणार आहे हा क्यूब असल्यामुळे. इज द सरफेस एरिया ऑफ द क्यूब. म्हणून टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू सम ऑफ एरियाज ऑफ 6 स्क्वेअर्स इज इक्वल टू 6 इंटू साइड स्क्वेअर. ह्याचा आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. मग मी एक जी बाजू आहे, सर्व बाजू ज्या आहेत, सर्व फेसेस जे आहेत ते इक्वलच आहेत, म्हणून मी एकाचं काढणार, त्याला 6 ने मल्टिप्लाय करणार. मग एकाचं काढण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला वापरतो, साइड इंटू साइड, म्हणजे साइडचा स्क्वेअर, 6 इंटू साइड स्क्वेअर. कारण या ठिकाणी लेंथ आणि ब्रेड स्क्वेअरमध्ये सेमच असते, म्हणून 6 इंटू साइड स्क्वेअर हा आपण फॉर्म्युला वापरून टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब आपण काढू. द नेट ऑफ दीज 6 फेस ऑफ क्यूब लुक्स लाईक ॲज अलॉंग साईड. इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचं नेट म्हणजे हा खोका उघडून पसरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. हे दुमडून जुळवल्यानंतर आपल्याला असा क्यूब मिळेल. Similarly, the total surface area of cuboid is equal to area of all 6 rectangles. This is cuboid. या क्यूबॉइडला सुद्धा 6 फेसेस आहेत. क्यूबमध्ये सर्व सिमिलर असतात, सर्व फेसेस सारखेच असतात, माप सगळ्याचं सारखंच असतं. पण क्यूबॉइडमध्ये तसं नसतं. क्यूबॉइडमध्ये आपल्याला समोरासमोरचे प्रत्येक 2-2 जे आहेत ते सेम त्याचं माप आहे असं आपल्याला समजतं. आता इथे बघा, हा पुढचा भाग आहे, त्याच मापाचा पाठचा भाग असणार आहे. उजव्या बाजूचा भाग असेल तेवढाच डाव्या बाजूचा असणार आहे, आणि खालचा असेल तेवढाच वरचा असणार आहे. म्हणून या ठिकाणी याचा ऑल 6 रेक्टँगल्स जे आहेत ते 2-2-2 सारखे आहेत. त्यामुळे 2 इंटू हे लेंथ आहे इथे, 2 इंटू लेंथ इंटू ब्रेड्थ असे 2 मिळणार, ग्रीनवाले, वरचा आणि खालचा. 2 इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, इथे ब्रेड्थ इंटू हाईट असे 2 मिळतील, हा आणि या बाजूचा असाच उजवा आणि डावीकडचा. प्लस 2 इंटू लेंथ इंटू हाईट, 2 इंटू हे लेंथ आहे आणि हे हाईट आहे, असे 2 मिळतील.
पुढचा हा आणि एक पाठचा. म्हणून याचा फॉर्म्युला जेव्हा आपण बनवणार तेव्हा हे यातलं प्रत्येकातलं 2 आपण बाहेर काढलं, कंसामध्ये मिळेल लेंथ इंटू ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ. एवढे स्क्वेअर युनिट्स एवढा टोटल सरफेस एरिया असणार आहे. प्रत्येकाचा सेपरेट आपण सरफेस एरिया काढणार आणि मग तो सगळ्यांचं मिळवणार. अशा प्रकारे आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड मिळेल. मग आतापर्यंत आपल्याला काय समजलं? नाव आय नो द सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज द सम ऑफ एरियाज ऑफ ऑल इट्स फेसेस. या ठिकाणी सर्व फेसेसचा एरिया जो आहे तो आपण एकत्र केला, टोटल केली त्याची, तर आपल्याला टोटल सरफेस एरिया क्यूबचा मिळेल. तसंच आपण क्युबॉइडमध्ये सर्व फेसेसचा एरिया जो आहे त्याचे टोटल केली तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड मिळेल. तसंच इतर प्रकारच्या काही फिगर्स असतील तर त्यामध्ये सुद्धा टोटल सरफेस एरिया काढण्यासाठी सर्व सरफेसेसचा एरिया काढून त्याची टोटल एकत्र करावं लागेल. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू 6 इंटू साईड स्क्वेअर. हे का असा फॉर्म्युला आला? कारण हे सगळे जे फेसेस आहेत ते इक्वल आहेत, म्हणून 6 इंटू एकाचं माप घेतलं. एकाचं कसं काढणार? एचा स्क्वेअर, कारण ह्यामध्ये लेंथ आणि ब्रेड सुद्धा सेमच असते, म्हणून एचा स्क्वेअर जी साईड आहे त्याचा स्क्वेअर घेतला आपण. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड, यामध्ये सर्व फेसेस सेम नसतात, 2-2 सारखे असतात, म्हणून 2 इंटू लेंथ इंटू ब्रेड प्लस 2 इंटू ब्रेड्थ इंटू हाईट प्लस 2 इंटू लेंथ इंटू हाईट इज इक्वल टू 2 आणि कंसामध्ये घातलं लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड्थ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ. स्क्वेअर युनिट्स एवढा आपला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड मिळणार आहे. आता यावर आधारित आपण सम्स दिलेत ते सोडवायचे आहेत. हाऊ मच शीट ऑफ मेटल इज रिक्वायर्ड टू मेक क्लोज रेक्टँग्युलर बॉक्स ऑफ लेंथ 2.3 मीटर, ब्रेड्थ गिवन इज 1.2 मीटर and height is 1.9 meter. Total surface area of cuboid is equal to metal sheet required. आता मेटल शीट केवढा लागणार? जेवढं सरफेसेस आहेत सर्व सरफेस, तर त्यांचं टोटल केल्यानंतर आपल्याला किती मेटल लागेल ते सांगू शकतो. पण टोटल सरफेस एरियाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, हा फॉर्म्युला इथे लिहून घेतला. आता या फॉर्म्युलामध्ये पुढे काही किमती तुम्हाला दिल्यात, काही फिगर्स घातल्यात आणि काही नाही आहेत, त्या ठिकाणी आपल्याला शोधून भरायचे आहेत. मग 2 इंटू इथे लेंथ इंटू ब्रेड्थ आहे, ब्रेड्थ 1.2 दिले, मग इथे लेंथ दिली नाही आहे, तिथून शोधायची. लेंथ आहे 2.3, तिथे आपण घातली, प्लस इथे पुढे ब्रेड्थ इंटू हाईट, ब्रेड्थ दिले, हाईट आपल्याला शोधायचे 1.9, शोधून आपण इथे भरले, प्लस कंसामध्ये हाईट इंटू लेंथ, हाईट आहे 1.9 ती आपण इथे भरू, लेंथ आहे 2.3 तिथे भरू. त्यानंतर पुढे हे गणित जे आहे ते सोडवायचं आहे. इथे 2 तसंच लिहून घेतलं, तिथे दिलेलंच आहे लिहून. आता हे जे आहेत हे मल्टिप्लिकेशन्स, 3 मल्टिप्लिकेशन्स आहेत, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. हे आपण मल्टिप्लिकेशन्स करून घेऊन इथे लिहिणार आणि मध्ये इथे प्लस साईन आहे ती त्या ठिकाणी मध्ये प्लस साईन घालणार. आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आणि मग ॲडिशन करायचं आहे. मग 2.3 इंटू 1.2 त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळालं आपल्याला उत्तर 2.76. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर मिळालं 2.28. इथे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळालं 4.37. आता ह्या तिन्हीची ॲडिशन करायची. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळतात 9.41. मग हे 2 इंटू हे दिलेलेच आहेत, 2 इंटू तसेच येणार ते दिलेले आहे. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 इंटू 9.41 ते आपल्याला आन्सर मिळालं 18.82. तर ते लिहायचं आहे.
या ठिकाणी हे रेड अक्षरामध्ये जे लिहिलं आहे हे उत्तरं तिथे लिहिलेली नाही आहेत तुमच्या वर्कशीटमध्ये, ती तुम्ही भरायची आहेत. आता हे पुढचं गणित आहे सम. द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबिक बॉक्स is given. It is 0.96 square meter. Then what is the length of each side of the box? आपल्याला लेंथ ऑफ each side of the box हे काढायचं. मग आपण आधी फॉर्म्युला लिहून घेतला. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज इक्वल टू 6 इंटू साईड स्क्वेअर. इथे टोटल एरिया आपल्याला दिला आहे 0.96 स्क्वेअर मीटर. 0.96 लिहून घेतलं इज इक्वल टू 6 इंटू साईड स्क्वेअर. आता ह्या साईडला 6 मल्टिप्लिकेशन आहे आणि मल्टिप्लाइड बाय 6 आहे. हे आपल्याला या ठिकाणी नको आहेत म्हणून आपण दोन्हीकडे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशनचं अपोजिट काय येतं डिव्हिजन. आपण इक्वेशनच्या दोन्ही साईडला बोथ साइड्स वी विल डिवाइड बाय 6. इथे 6ने डिवाइड केलं, या ठिकाणी इथे 6ने डिवाइड केलं, मग असं लिहिलं. इथे 6ने डिवाइड केलं, असं लिहिलं. इथे 6 आणि 6 जातील. 6 1 जा 6 आणि 1 इंटू साईड स्क्वेअर म्हणजे साईड स्क्वेअर. आणि इथे आपण 6ने इथे डिवाइड केलं. 6 1 जा 6, इथे 3 उरणार, मग 36 होतात. 6 6 जा 36. आन्सर इज 0.16 इज इक्वल टू साईड स्क्वेअर. 16 इज अ स्क्वेअर ऑफ 4 म्हणून 0.4 इज इक्वल टू साईड. इथे आपण रूट काढलं, साईड स्क्वेअरचा रूट साईड आणि 0.16चा रूट 0.4. दॅट इज वाय द लेंथ ऑफ ईच साईड ऑफ द बॉक्स इज 0.4 मीटर. इथे स्क्वेअर मीटर आहे म्हणून आपण इथे लिहिणार मीटर. 0.4 मीटर. Let us solve. This is a challenging question. And आता काय चॅलेंज आहे इथे ते बघूया. An open box of length 1.7 मीटर दिले लेंथ, ब्रेड दिले 1 मीटर, हाईट दिले 1.3 मीटर, is to be made for use on a trolley for collecting dry waste. असा बॉक्स आपल्याला बनवायचं आहे, ट्रॉलीवर ठेवायचं आहे आणि हे ह्यामध्ये ड्राय वेस्ट जे आहे ते कलेक्ट करायचं आहे. हाऊ मच शीट ऑफ मेटल विल बी रिक्वायर्ड टू मेक धिस बॉक्स. आता हा जो आपल्याला बॉक्स बनवायचा आहे ड्राय वेस्ट गोळा करायला, तर त्याला हे गोळा करण्यासाठी तो वरून ओपन असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जो ऑरेंज दाखवलं आहे सरफेस, तिथे आपला मेटलचं शीट येणार नाही. तर या ठिकाणी मेटलचं शीट नसणार आहे, कारण कलेक्शनसाठी ट्रॉलीवर जेव्हा असं ठेवलेलं असतं तेव्हा वरच्या बाजूला तो बंद नसतो, तो ओपन असणार आहे. तर ओपन असणार आहे, मग आपल्याला याचा सरफेस एरिया काढायचा नाही. आपल्याला जे मेटल लागेल ते फक्त 5 सरफेसेससाठी लागणार आहे. या 4 बाजूंचं 4 सरफेस आणि एक तळाचा सरफेस, 5 सरफेसचाच आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे. आणि मग आपण टोटल केल्यानंतर आपल्याला जे मिळेल त्यावरून आपण काढू शकतो की शीट ऑफ मेटल रिक्वायर्ड टू मेक धिस बॉक्स. मग या ठिकाणी लेंथ इंटू ब्रेड्थ जे आहे ते 2 लागणार नाहीत, खाली आणि वर 2 ठिकाणी नाही लागणार. आपल्याला फक्त एकच तळामध्येच लागणार आहे आणि वर बॉटमला लागेल आणि अपर साइड ओपन आहे म्हणून इथे लागणार नाही, म्हणून मी इथे फुली केले. म्हणून इथे 2 इंटू एल बी नाही घ्यायचं, इथे फक्त एल इंटू बीज घेईल प्लस 2LH. इथे एल आणि एच असलेले 2 लागतील, एक या बाजूला पुढे लागेल, एक पाठीमागे लागेल. आणि 2B इंटू एच, बी इंटू एच असलेले 2 लागतील, एक उजवीकडे या बाजूला लागेल आणि एक या साईडला लागेल. हा इथे दाखवले तर या बाजूला लागेल. फक्त कुठला लागणार नाही, हा वरचा लागणार नाही. त्यामुळे एल इंटू बी 2 न येता फक्त आपल्याला 1च इथे घ्यावं लागेल. मग त्याप्रमाणे लिहिलं एल इंटू बी. एल काय आहे आपलं
1.7 आणि B1 म्हणून 1.7 इंटू 1 प्लस 2LH 2L आहे 1.7 H आहे 1.3 तर लिहून घेतलं प्लस 2 B इंटू H B आहे 1 आणि H आहे 1.3 लिहिलं. आता 1.7 इंटू 1 1.7 हे 2 आहेत ते इथे 2 लिहिले. आता हे दोन्ही मल्टिप्लिकेशन आहे 1.7 आणि 1.3 हे मल्टिप्लिकेशन आधी करून घेतलं. मग हे मल्टिप्लिकेशन आलं 2.21. हे 2 जे आहेत हे इथे लिहिले मी आणि 1 इंटू 1.3 येणार 1.3. हे मल्टिप्लिकेशन करून घेतलं ते आलं 1.3. आता ही दोन मल्टिप्लिकेशन आपल्याला आधी करायचे आहेत आणि मग ॲडिशन करायचं आहे. 1.7 आहेत तसेच लिहिले. या दोनचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणार 4.42 प्लस हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणार 2.6 आणि हे तिन्हीचं ॲडिशन केल्यानंतर आपलं आन्सर आलं 8.72 स्क्वेअर मीटर. तर त्यामध्ये फक्त समजण्याचा भाग होता, चॅलेंज बाकी काही नव्हतं. यावरच्या भागामध्ये पत्रा नसणार आहे. हा खोका जो आहे हा ओपन खोका आहे आणि त्यामुळे तुम्ही ते वगळून आपल्याला किती पत्रा लागेल ते शोधून काढायचं होतं. आपल्याला शीट ऑफ मेटल रिक्वायर्ड टू मेक धिस बॉक्स इज 8.72 स्क्वेअर मीटर आपण शोधून काढला. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.